चपात्या उरल्या टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्यासाठी आणले एक मजेशीर रेसिपी। मंडळी, तर चला पिठाचं आपण मिश्रण करून घेऊया। 2 चमचे घेतले बेसन पीठ, लाल मिरची जाडभरड घेतली, हळद, मीठ आणि जिरं आणि मॅगी मसाला, ओवा आणि तीळ हे याच्यामध्ये घालून घेतले। लिंब पिळून घेतले अर्ध, तर कोथिंबीर घातली। तर आपण आपल्या आवडीनुसार साखर किंवा हे साखर पण घालू शकतो, पण आम्हाला नाही आवडत म्हणून मी साखर नाही घातली। तर हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पोळीवर असं मिश्रण हे लावून घ्यायचं। तर याच्यावर मध्ये तुम्ही शेव किंवा काही पण ॲड करू शकता, मुलांना आवडेल ते। असं गुंडाळून घ्यायचं छान मस्त आणि वरून पण बेसन पिठाचं हे मिश्रण लावून घ्यायचं। तर आता हे तर असं लावून घ्यायचं। तर हे चाळणीमध्ये बसलं नव्हतं म्हणून मी हे कट करून घेतलंय मधून आणि वाफवायला ठेवलंय। वाफवून घेतलंय, थंड झाल्यावर असं मस्त छान कापून घ्यायच्या चकत्या याच्या आणि मस्त तेलामध्ये मंद आचेवर तेल ठेवायचं आणि मस्त तळून घ्यायचे छान। एकदम मोठ्या आचेवर तळलं तर करपून जातील। तर हे बघा कुरकुरीत भाकरवडी आपली झाली तयार छान। बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर एवढं छान लागते, खूप टेस्टी लागते ही भाकरवडी। तर झाली आपली भाकरवडी तयार। भाकरवडी, टेस्टी भाकरवडी झाली, झटपट बनणारी भाकरवडी। तर खाऊन बघते। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।